महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रवासी मराठी माणूस तो जगभरात आहे। तो खऱ्या अर्थाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या हुतात्म्यांचा देणं लागतो आणि त्यामुळे त्यांना अभिवादन करणं, त्यांना आदरांजली वाहणं, मला असं वाटतं की प्रत्येक मराठी माणसाचं, प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाचं कर्तव्य आहे। महाराष्ट्राची भूमिका देशाच्या प्रगतीमध्ये, विकासामध्ये मोलाची आहे। ते महाराष्ट्र, मराठी माणूस याची प्रगती ही देशाची प्रगती आणि त्यासाठी आपण सगळेजण मिळून कामाला लागू। एवढ्या शुभेच्छा। जय महाराष्ट्र। सर, अनेक वर्ष झालं अनेक परप्रांतीय आहेत ते राहतात महाराष्ट्रात, परंतु त्यांना मराठी बोलता येत नाही, त्यामुळे अनेक वादविवाद पाहायला मिळतात। आता देखील मराठी सक्तीचा मुद्दा आहे तो सरकारने पुढे ठेवलेला होता, परंतु त्यानंतर देखील जे मराठी बोलणार नाही त्यांना आम्ही चांगला धडा शिकवू असं देखील राष्ट्रपतींनी म्हटलंय। कसं बघता या विधानाकडे? मला वाटतं की ज्या राज्यात ज्या वेगवेगळ्या प्रदेशातली लोक जातात त्यांना जर तिथे व्यवसाय करायचा असेल तर त्या राज्याची भाषा शिकावी लागते, त्याला तो वेळ द्यावा लागतो आणि स्वाभाविकपणे मला असं वाटतं की प्रत्येकाला आपला व्यवसाय वाढवायची इच्छा असते आणि ते त्यासाठी त्या राज्यातली भाषा नक्की शिकतील। आग्रह असला पाहिजे आपला की आपली मराठी भाषा आपण सर्वांनी मिळून जास्त बोलली पाहिजे।